नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती का 2026 हे वर्ष 12 नाही तर 13 महिन्यांचं आहे. कारण 2026 मध्ये आलेला आहे अधिकाचा महिना, अर्थात धोंड्याचा महिना, ज्याला पुरुषोत्तम मास, मलमास अशी अनेक नावं आहेत. दर 4 वर्षानंतर हा एक एक्स्ट्राचा महिना येत असतो. हा महिना का येतो? अधिक मासाचं महत्त्व काय? अधिक मासात काय करावं? खास करून जावई लोकांची या अधिक मासात मजा असते. कारण जावयांना आवर्जून बोलावलं जातं. जावयांना भेटवस्तू दिल्या जातात. लेकीचं गोड कौतुक केलं जातं. या सगळ्यामागे नक्की काय कारण आहे? हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. आणि यंदा नक्की कधीपासून कधीपर्यंत हा अधिक महिना आलेला आहे ते सुद्धा बघणार आहोत. पंचांगानुसार 2026 मध्ये जो अधिक महिना येतो आहे तो असणार आहे 17 मे पासून 15 जून पर्यंत. 17 मे 2026 पासून 15 जून 2026 पर्यंत हा अधिकाचा महिना असणार आहे. अधिकाचा महिना जो आहे तो भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो. या काळात भगवान श्रीहरी विष्णूंची माता लक्ष्मीची पूजा केली जाते. अधिकाच्या महिन्यात शुभ कार्य केली जात नाही. शुभ कार्य केली जात नाही म्हणजेच लग्न, मुंज, शांती ही जी शुभ कार्य आहेत ती अधिक महिन्यात करत नाही. त्याचं कारण म्हणजे अधिक महिना हा साधनेसाठी आहे. अधिक मासात जास्तीत जास्त नामस्मरण करणं, दानधर्म करणं, पूजा करणं, जप करणं या सगळ्या गोष्टी करणं पुण्याचं मानलं जातं. मंडळी, प्रत्येक महिन्यात सूर्य एकेका राशीमध्ये संक्रमण करत असतो. म्हणजेच या राशीतून त्या राशीत जात असतो. परंतु या अधिक महिन्यात सूर्य कोणत्याही राशीत संक्रमण करत नाही. म्हणजे अधिक मासात सूर्य संक्रांत नसते. त्यामुळे चंद्र आणि सूर्याच्या गतीत फरक पडतो आणि वातावरणातही ग्रहण कालाप्रमाणे पालट होत असतात. या पालटत्या अनिष्ट वातावरणाचा आपल्या प्रकृतीवर परिणाम होऊ नये म्हणून या महिन्यात व्रत आणि पुण्यकारक कृत्य केली जातात असं शास्त्रकारांचं म्हणणं आहे. पण लक्षात हे घ्यायचं आहे की ज्यांचं लग्न ठरलंय, जे 2026 मध्ये लग्नासाठीचा मुहूर्त बघताय, त्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे की 17 मे ते 15 जून हा काळ टाळायचा आहे. कारण की अधिक मासामध्ये वास्तुशांती, संन्यास ग्रहण, नूतन व्रत ग्रहण, दीक्षा किंवा विवाह, उपनयन असे कुठलेही मंगल कार्य केले जात नाही. देवप्रतिष्ठा हे सुद्धा कार्य केलं जात नाही. पण महत्त्वाचा प्रश्न हा अधिक महिना का असतो? तर सूर्य आणि चंद्र काळानुसार गणना संतुलित ठेवण्यासाठी हा अतिरिक्त महिना येतो. बरं, पण या अधिकाच्या महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम केलं जातं ते म्हणजे लेक जावयाला आमंत्रित केलं जातं. त्यांच्यासाठी सुग्रास भोजन बनवलं जातं. त्यांना कपडे, भेटवस्तू दिल्या जातात. लेक जावयाची पूजा केली जाते असं म्हणायला हरकत नाही. पण यामागे नक्की काय कारण आहे? लेक जावयाला लक्ष्मीनारायण मानून त्यांची पूजा केली जाते. अधिक महिन्यामध्ये लक्ष्मीनारायणाची पूजा करण्याचं पुण्य आहे. लक्ष्मीनारायणाची उपासना केली जाते आणि म्हणूनच लेक जावयाला आपल्या संस्कृतीत लक्ष्मीनारायण म्हटलं जातं आणि म्हणून त्यांना घरी बोलावून त्यांना भेटवस्तू देऊन त्यांची पूजा केली जाते. सुग्रास भोजन दिलं जातं. यामागे धार्मिक भावना आहे. पण म्हणून जावई लोकांनी अडून बसू नये. धोंड्याचा महिना आलाय आणि आम्हाला हे पाहिजे, ते पाहिजे, हे करणं चुकीचं आहे. ज्याप्रमाणे मुलीच्या आईवडिलांची ऐपत असेल, इच्छा असेल, त्याप्रमाणे मुलीचे आईवडील मुलीला करत असतात, मुलीला देत असतात. ते प्रेमाने स्वीकारणं हे जावई लोकांचं काम असतं. त्यामुळे धोंड्याच्या महिन्यात अर्थात अधिकाच्या महिन्याचा धार्मिक अर्थ समजून घ्यावा. उगाचच सासरच्यांना वेठीला धरू नये. आणि हो, मुलींनी सुद्धा एकमेकींबरोबर तुलना करू नये. माझ्या माहेरच्यांनी काय दिलं, तुझ्या माहेरच्यांनी काय दिलं, या पद्धतीची तुलना सुद्धा करू नये. खूप धार्मिक अर्थ त्यामागे आहे, तो समजून घ्यावा. प्रेमाने जी भेटवस्तू मिळत असेल ती घ्यावी, त्यांनाही सदिच्छा द्यावी. आणि हा जो महिना आहे तो आपलं पुण्य वाढवण्यासाठी वापरावा, आपला अहंकार वाढवण्यासाठी नाही. मुलीने सुद्धा आईची ओटी भरावी.
करावी, आईला नमस्कार करावा. देवाच्या भक्तीसाठी हा महिना अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे या महिन्यात अनेक जण अनेक प्रकारचे व्रत घेतात. म्हणजे संपूर्ण महिना एकदा जेवणाचा किंवा उपवास करण्याचा असे वेगवेगळे नियम प्रत्येकजण करत असतं. हे करत असताना आपल्या प्रकृतीची काळजी नक्कीच घ्यावी. जप तर तुम्ही हवा तेवढा करू शकता. त्याचबरोबर स्तोत्र मंत्राचं पठण करू शकता. अधिक महिन्यात विष्णू सहस्रनाम म्हणायला शिकावं आणि विष्णू सहस्रनामाचं पठण करावं. ते अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. तेव्हा मित्रांनो, 2026 हा एक महिना जास्तीचा घेऊन येतोय आणि जो महिना जास्तीचा येतोय तो आपल्या पुण्यात वाढ व्हावी यासाठी येतोय. हे लक्षात ठेवा. धन्यवाद.